पालघरमध्ये शिंदेची शिवसेना आघाडीवर आहे। पालघर आणि डहाणू या ठिकाणी शिंदेची शिवसेना आघाडीवर, जव्हार आणि वाड्यामध्ये भाजप इथे आघाडीवर आहे। पालघरमध्ये शिवसेनेचे उत्तम घरत जे आहेत ते अमरावतीमध्ये दर्यापूरमधून आमदार भरसाकडेंच्या पत्नी नलिनी या सध्या पिछाडीवर आहेत। अमरावतीमध्ये दर्यापूरमधून आमदार भारसाकडे विजयी या ठिकाणी आघाडीवर आहेत। तर पुन्हा एकदा आकडेवारी पाहूया। भाजप 111 जागांवर या ठिकाणी आघाडीवर आहे। भाजप नंबर 1 चा पक्ष ठरलाय। तर शिंदेची शिवसेना 47, राष्ट्रवादी 34 जागांवर, काँग्रेस आता 32, तर शरद पवारांची राष्ट्रवादी 8 आणि ठाकरेंची शिवसेना 7 जागांवर इथे आघाडीवर आहे। मालवणमधले अपडेट्स। मालवण नगर परिषदेमध्ये 10 जागांचा निकाल जो आहे तो आता हाती लागलेला आहे। भाजप 4, शिवसेना 4, ठाकरेंची सेना 2 जागांवर विजयी झालेली आहे। मालवण नगर परिषदेमध्ये 10 जागांचे निकाल हाती आले। जेजुरीमधील अजित पवारांच्या पक्षाचे उमेदवार जयदीप बारभाई हे आघाडीवर आहेत। जेजुरीमधील अजित पवारांच्या पक्षाचे उमेदवार जयदीप बारभाई हे सध्या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे। अपडेट्स आहेत ते आपण या ठिकाणी पाहताय। पुन्हा एकदा आकडेवारीवर नजर। भाजप इथे 112 जागांवर आघाडीवर आहे। शिवसेना 47, राष्ट्रवादी 34, काँग्रेस 33 जागांवर आघाडीवर आहे। तर राष्ट्रवादी शरद पवारांची इथे 8 जागांवर आणि ठाकरेंची शिवसेना इथे 7 जागांवर। सगळ्यात शेवटचा पक्ष ठरलेला आहे तो ठाकरेंची शिवसेना। महायुतीमधल्याच 3 पक्षांमध्ये या ठिकाणी लढत होती आणि त्यामध्ये सगळ्यात मोठा पक्ष ठरलेला आहे तो भाजप। भाजप 112 वर पोहोचलाय। शिवसेना 47, राष्ट्रवादी अजित पवारांची ही 34। त्याच्यानंतर महाविकास आघाडीचा आकडा जर आपण पाहिला तर 40 सुद्धा पार करू शकलेले नाहीये। काँग्रेस 33 वर पोहोचली आहे। ठाकरेंची शिवसेना ही सर्वात कमी 7 आणि शरद पवारांची राष्ट्रवादी ही 8 जागांवर पोहोचली। भाजप नंबर 1 चा पक्ष या ठिकाणी 111 जागांवर भाजप। तर विजयी उमेदवारांच्या प्रतिक्रिया आपल्या समोर येत आहे। उचलत नाहीये, लावला मी। काही अनेक वर्षांचा संघर्ष होता, आज विजय झालाय, काय पहिली प्रतिक्रिया? प्रतिक्रिया अशी आहे की मी बरेच वर्ष काम करत होते आणि आज भगूरच्या जनतेने मला जो न्याय मिळवून दिला त्यासाठी सर्वप्रथम मी भगूरच्या जनतेचा आभार व्यक्त करते। माझ्या गावातल्या लोकांनी माझ्यावर विश्वास टाकून हा विजय मला दिलेला आहे। त्याचं सगळं श्रेय माझ्या गावातल्या लोकांना आणि माझ्या पाठीशी जे खंबीरपणे कार्यकर्ते होते त्यांच्यासाठी आहे। इतक्या वर्षाच्या संघर्ष। तर पुन्हा एकदा आकडेवारी आपण या ठिकाणी पाहूयात। भाजप 111, शिवसेना 46, राष्ट्रवादी 35 जागांवर या ठिकाणी आहे। तर काँग्रेस 32, ठाकरेंची शिवसेना 8 आणि राष्ट्रवादी शरद पवार गट 8। वेगवेगळ्या ठिकाणी जे काही निकाल हाती येत आहेत त्या ठिकाणी आता कार्यकर्त्यांचा जल्लोष। बीडमधले हे दृश्य आपण बघतोय। बीडमध्ये कार्यकर्त्यांनी